नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्याच्या राजकारणात जणू राजकीय भूकंपाची सवयच राज्याला झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. हे सांगण्याचं महत्वाचं कारण म्हणजे शिंदेची शिवसेना भाजपामध्ये विलीन होणार असल्याचं विधान जे आहे ते करण्यात आलेलं आहे. विधान नेमकं कोणी केलेलं आहे, हा दावा नेमका कोणी केलेला आहे, आणि याच अनुषंगानं आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, 2019च्या नंतर विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर जणू राज्याला राजकीय भूकंपाची सवय झालेली आहे. जर आपण पाहिलं तर आता शिंदेची शिवसेना, जे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधून शिंदेंनी बंड केलं आणि ते वेगळे झाले आणि त्यानंतर पक्ष आणि चिन्ह शिंदेंना मिळालं. परंतु आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे, एक दावा करण्यात आले की शिंदेची शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होणार आहे. नेमकी माहिती काय? राजारत्न, दर रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र असणाऱ्या सामनामधून रोकटोक नावाची एक पुरवणी जी आहे ती प्रसिद्ध होत असते. हे सामना रोकटोक मधून आज हा दावा जो आहे तो दावा करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे दिल्लीत धिंडवडे अशा आशयाचं हे सामना रोकटोक जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. सगळेच मोगलांना मिळत आहेत अशी सब टॅगलाईन जी आहे ती या सामना रोकटोक मधनं जी आहे ती देण्यात आलेली आहे. या सामना रोकठोक मध्ये राजरत्न, पुण्यामध्ये जी पहाटे 4च्या आसपास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरेगाव पार्क मध्ये असणाऱ्या हॉटेल वेस्टिन मध्ये जी भेट झाली होती, त्या भेटीमधला तपशील जो आहे तो सामनाने दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पहाटे 4 वाजता खरं तर एकनाथ शिंदेने ही सगळी भेट घेतल्यामुळं हा सगळा दावा जो आहे तो सामनामधनं करण्यात येतोय. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या भेटीचा तपशील ज्यावेळी सामना रोकटोक मधनं देण्यात आला त्यावेळी असं म्हटलंय, आता अमित शहा एकनाथ शिंदेना म्हणतायत, क्या शिंदे जी सुबह के 4 बज रहे हैं और इतना अर्जंट क्या है. त्याच्यावर एकनाथ शिंदेचं उत्तर होतं, आपको सब मालूम है यहाँ क्या हो रहा है. त्याच्यावर अमित शहा एकनाथ शिंदेना विचारतायत क्या हो रहा है. मग एकनाथ शिंदे अमित शहांना असं सांगतायत की मी माझ्या आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू आहेत. त्याच्यावर अमित शहा म्हणतायत, ऐसा कैसा हो सकता है, मैं देवेंद्र से बात करता हूं, देवेंद्र फडणवीसांशी मी बोलतो असं अमित शहा म्हणतायत. असं सामना रोकठोक मध्ये जे आहे ते छापण्यात आलेलं आहे. एकनाथ शिंदे म्हणतायत, मुझे दबाने की और खत्म करने की पूरी कोशिश हो रही है. आपके भरोसे हम आपके साथ आए, आपका वादा था चुनाव के बाद मैं ही मुख्यमंत्री रहूंगा. अमित शाह म्हणतात, हमारे 125 लोग जो आए थे चुनकर आए हैं, तो आप कैसा क्लेम करते हैं. एकनाथ शिंदे म्हणतात, मेरे नेतृत्व में चुनाव हुआ है. अमित शाह म्हणतात, नहीं, मोदी जी के चेहरे पर चुनाव हुआ, आपको क्या चाहिए बोलो, मैं कोशिश करूंगा. एकनाथ शिंदे म्हणतात मुख्यमंत्री पद. त्याच्यावर अमित शाह म्हणतात, देखो भाई वो ठीक नहीं है, अभी नहीं हो सकता, पार्टी का ही मुख्यमंत्री होगा, भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होईल असं अमित शहा म्हणताना पाहायला मिळत. आणि आता जे आपण म्हणतोय की एकनाथ शिंदेची शिवसेना मर्ज होणार भाजपामध्ये, हे जे सामना रोकटोक मध्ये म्हटलंय तो हा संवाद आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की आता अमित शहा एकनाथ शिंदेना म्हणतायत, आप बीजेपी मर्ज हो जाओ, आपका क्लेम सीएम पद पर तब रहेगा, बाहर का आदमी अब महाराष्ट्र का सीएम नहीं बनेगा, आपका रिस्पेक्ट हमने रखा है, फिर मेरे पार्टी का क्या. असा सवाल ज्यावेळी एकनाथ शिंदे विचारतायत त्यावर अमित शहा म्हणतायत, ओ हमारे पे छोड़ दो, ओ पार्टी हमने ही बनाई है, आप चिंता मत करो, असं अमित शहांनी सांगितल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्यामुळे राजरत्न, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा राजकीय भूकंप होतो की काय अशी साधारणतः चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे. आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजपामध्ये मर्ज होईल असं बोललं जातं. ही सगळी घटना जी आहे राजरत्न ती 22 फेब्रुवारीच्या दरम्यानची आहे. या 22 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांनी अमित शहांबरोबर पुण्यातल्या 2 कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. एक कार्यक्रम होता हडपसर मध्ये, जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ होता हडपसर मध्ये. विठ्ठलराव दुपे नाट्यगृहामध्ये हा सगळा कार्यक्रम जो आहे तो पार पडला होता, ज्या कार्यक्रमाला अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मग एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. तर दुसरा कार्यक्रम बालेवाडीमध्ये झालेला, त्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यातील हप्ता व मंजुरी पत्राचं वितरण असा हा संपूर्ण कार्यक्रम होता. आणि या कार्यक्रमामध्ये
ही सगळी भेट जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि या भेटीच्या दरम्यानचा हा तपशील जो आहे तो सामना रोखोक मधनं करण्यात आलेला आहे. आणि या अगोदरही राजरत्न अनेकदा सामना रोखोक मधनं एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपमध्ये विलीन केली जाऊ शकते अशा आशयाचा दावा जो आहे तो या अगोदरही अनेकदा केला गेल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, ज्या आता तू जो संवाद झालेला आहे, जो सामना रोखोक मध्ये छापून आलेला आहे, आणि जर अमित शहा आणि एकनाथ शिंदे जे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांची 22 फेब्रुवारीला भेट झालेली आहे, आणि या भेटीमधला जो आहे तो संवाद आहे, पहाटे 4:30 वाजता ती भेट झालेली आहे जसं तू सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण बघतोय की कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज आहेत अशी चर्चा जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पासून सुरू आहे. कारण असं सांगण्यात येत होतं की यापूर्वी ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू होता तेव्हाच वारंवार विचारलं जात होतं, माध्यमांकडून विचारलं जात होतं, सगळ्यांकडूनच विचारलं जात होतं, विरोधी पक्षांकडून विचारलं जात होतं की महायुतीला की निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्याच्या नंतर जर तुमचं बहुमत आलं तर मुख्यमंत्री पदाचा तुमचा चेहरा कोण आहे. तेव्हा सगळ्याच पक्षांकडून असं सांगण्यात येत होतं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा महायुतीचाच मुख्यमंत्री असेल. परंतु हे असं स्पष्टपणे सांगण्यात येत होतं की नव्हतं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील. परंतु जे शिंदेच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत ते म्हणत होते की शिंदे साहेबच मुख्यमंत्री होतील, एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील. परंतु विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्याने भारतीय जनता पक्षाला इतिहासातला सगळ्यात मोठा जो आकडा आहे त्यांनी तो प्राप्त केल्याचं पाहायला मिळालं. आणि संकेत, त्यांना जेमतेम स्वबळावरती येण्यासाठी फक्त 13 जागांची गरज होती. 133 आपण पाहिलं आणि त्याच्यामध्ये फक्त 15, तर 145 बहुमत आवश्यक असतं. एवढ्याच त्यांना आमदारांची गरज होती. अशा वेळी 3 पक्ष त्यांच्या सोबत होते, इतर 2 पक्ष त्यांच्या सोबत होते. एक म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदेची शिवसेना. आता अजित पवारांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं संकेत, विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले, एकनाथ शिंदे नाराज होते. त्यांना सातत्यानं त्यांची नाराजी दूर करण्यासाठी थेटपणे चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्याचबरोबर गिरीश महाजन असतील, त्यांना थेटपणे त्यांच्या मूळ गावी जावं लागलं, त्यांची समजूत घालावी लागली. आणि त्यांना एकनाथ शिंदेनी सांगितलं की माझी तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे मी माझ्या मूळ गावी आलेलो आहे. पण असं काही होतं असं तर वाटत नाहीये. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे सातत्याने नाराज होते, त्यानंतर त्यांची कुठेतरी समजूत घालण्यात आली की हे बघा, आम्ही कुठेतरी समझोता केलेला आहे मागच्या वेळी, आमच्या तुमच्याकडे कमी आमदार असताना आमच्याकडे थेटपणे 105 आणि त्यानंतर एक पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक आमदार निवडून आलेले होते, त्यामुळे एकंदरीत 106 आमदार आमच्याकडे होते. अशा वेळी आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी दिली. आता तर आमच्याकडे तब्बल 133 जागा आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री पद आम्हालाच हवंय. पण एकनाथ शिंदे कुठेतरी म्हटले की ठीक आहे बाबा, आता तुम्ही तुमच्या जास्त जागा आल्यात असं म्हणता. आणि दुसऱ्या बाजूला शिंदेची बार्गेनिंग पॉवर ही पूर्णपणे संकेत कमीच झाली होती ना, कारण अजित पवार त्यांच्या सोबत होते. तर अशा वेळी जर आपण पाहिलं तर कुठंतरी एकनाथ शिंदे म्हणाले की आम्हाला गृहमंत्री पद द्या, तेव्हा त्यांना गृहमंत्री पद सुद्धा देण्यात आलं नाही. आणि त्यानंतर एकंदरीत पाहिलं तर सगळ्या नाराजीची चर्चा शिंदेच्या सुरू होती. ज्यावेळी उद्या शपथविधी होणार आहे, जर शिंदेची समझोता झाला नव्हता त्याआधीच जर चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केलं होतं की या तारखेला आमचा मुंबईमध्ये शपथविधी मुख्यमंत्री पदाचा होणार आहे असं जाहीर केलं, पण शिंदेची परवानगीच नव्हती, शिंदेची सहमतीच नव्हती. कारण एकत्रितपणे ज्यावेळेस तुम्ही एकत्रितपणे विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाता त्यावेळेस कधी शपथविधी होणार आहे हे एकत्रितपणे येऊन सांगितलं पाहिजे. तसं झालेलं नव्हतं. भारतीय जनता पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे, त्यांनी तसं जाहीर केलेलं होतं की आमचा शपथविधी होणार आहे या स्पेसिफिक तारखेला. परंतु आपण जर पाहिलं त्याच्यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स एक दिवस आधी झालेली होती त्यामध्ये तुला आठवत असेल त्यावेळी सांगितलं की बाबा शिंदे साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री होणार आहात का, तुम्ही आणि दादा उपमुख्यमंत्री होणार आहात का. तेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि दादा म्हणले इनका तो मेरे को पता नहीं, मैं तो होने वाला हूं. प्रचंड हशा पिकला होता संकेत. आणि तेव्हा कुठेतरी जाहीर झालेलं होतं की एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री होतील. तेव्हा शिंदेचा जो चेहरा होता तो कुठेतरी शिंदे नाराज असल्याचे तेव्हा सुद्धा दिसत होता. आणि त्यानंतर सातत्याने शिंदे सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत ते सातत्याने निर्णय हे बदलावे लागलेले होते संकेत. आणि त्याच अनुषंगाने मला एक सांग, शिंदेची नाराजी कशा बाबतीमध्ये आहे, त्यांचे निर्णय बदलले चालले त्यामुळे नाराजी आहे, पालकमंत्री पदाच्या बाबतीमध्ये त्यांच्या नेत्यांना न्याय दिला जात नाहीये म्हणून नाराजी आहे, की आणखी काय? मुळामध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर तू ज्याचा उल्लेखही केलास की 5 डिसेंबर 2024 ला राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल अशी घोषणा 3 तारखेला म्हणजे 3 डिसेंबरला चंद्रशेखर बावनकुळे 2 डिसेंबरला चंद्रशेखर बावनकुळेंनी जी आहे ती केल्याचं पाहायला मिळाली होती. 4 तारखेला भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड जी आहे झाली. देवेंद्र फडणवीस विधिमंडळाचे गटनेते झाले. आणि या सगळ्यानंतर जर राजरत्न आपण पाहिलं
तर भाजपाच्या स्थापनेपासून पहिल्यांदा 133 जागा भाजपाच्या ज्या आहेत त्या निवडून आल्यात. महाराष्ट्रामध्ये दैदिप्यमान असं यश मिळालंय आणि साधारणतः 3 ते 4 अपक्षांनी जो आहे तो भाजपाला पाठिंबा दिलेला आहे. 137 इतकं आता भाजपाचं स्वतःचं विधिमंडळातलं संख्याबळ असल्याचं पाहायला मिळतं आणि 145च्या मॅजिक फिगर पर्यंत जाण्यासाठी भाजपाला केवळ 8 जागा बाकी आहेत. असं असताना जर आपण पाहिलं तर 2 पक्ष हे महायुतीमध्ये सोबत असल्याचं पाहायला मिळतंय आणि ज्याचा तू उल्लेख केलास तसं एकनाथ शिंदे म्हणत होते जर मुख्यमंत्री पद नाही ना ओके, तर उपमुख्यमंत्री पदाबरोबर आम्हाला गृहमंत्री पद जे आहे ते गृहमंत्री पद दिलं जावं. गृहमंत्री पदासोबत महत्वाची खाती जी आहेत ती दिली जावीत. मग त्याच्यामध्ये विधानसभेचं आणि विधान परिषदेचं सभापती पद आणि विधानसभेचं अध्यक्षपद जे आहे ते देखील दिलं जावं. अशा काही प्रमुख मागण्या एकनाथ शिंदेच्या होत्या. मग एकनाथ शिंदे दरे गावामध्ये गेले. मग त्या अनुषंगाने आपणही एकनाथ शिंदेचं प्रेशर पॉलिटिक्स काय साध्य करणार अशाची चर्चा राजरत्न त्यावेळी केली होती. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री पदाबरोबर नगरविकास आणि गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम अशी खाती जी आहेत 3 खाती एकनाथ शिंदेकडे देण्यात आली. ठाणे आणि मुंबई उपनगराचं पालकमंत्री पद जे आहे, ठाणे आणि मुंबई शहराचं पालकमंत्री पद जे आहे ते एकनाथ शिंदेकडे देण्यात आलं. मात्र आताही सातत्याने राजरत्न ही चर्चा होत असते की मग एकनाथ शिंदे नाराज आहेत. कॅबिनेट बैठकांना एकनाथ शिंदे अनुपस्थित असतात किंवा मग काही गोष्टी आपण पाहतोय. तसं आता 2 दिवसापूर्वीच तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना ज्या काही निविदा काढल्या होत्या त्या निविदा देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने थांबवलेल्या आहेत अशी चर्चा येते. कुठेतरी कोल्ड वॉर एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये जे आहे ते आता सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि या चर्चांमधूनच एकनाथ शिंदेच्या नाराजीच्या चर्चा ज्या आहेत त्या रंगताना पाहायला मिळतात. संकेत, ज्यावेळेस शिंदेनी बंड केलं त्यावेळेस शिंदे म्हणत होते की मी एकाही आमदाराला जो आहे तो पडू देणार नाही, सगळ्या आमदारांना मी निवडून आणणार. शिंदेनी जवळपास त्यांच्यासोबत गेलेले जे आमदार होते त्यांना जवळपास त्यांचे आमदार जे आहेत ते निवडून आणले. मग ते काही अपवाद असतील, आपल्या जे सांगोल्याचे जे आमदार होते त्यांच्या बाबतीमध्ये काही अपवाद असतील, तशा पद्धतीने जर पाहिलं तर बहुतांश त्यांच्यासोबत जे गेलेले आमदार होते त्यांना शिंदेनी परत एकदा निवडून आणलं. परंतु शिंदेच्या बाबतीमध्ये शिंदे जर पाहिलं तर ग्राउंड लेवलला काम करणारे नेते अशी त्यांची प्रतिमा मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये बनलेली होती. मी चीफ मिनिस्टर नाही तर मी कॉमन मॅन आहे, या पद्धतीचं त्यांचा प्रचार, त्यांची एक इमेज बिल्ड करण्याचा प्रयत्न त्यावेळी झालेला होता. परंतु सध्या जर आणि पाहिलं आता सुद्धा राजरत्न मी DCM म्हणजे डेप्युटी चीफ मिनिस्टर नाही तर डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे असं एकनाथ शिंदे म्हणतात. नक्कीच संकेत, आणि त्यावेळी जर आपण पाहिलं तर कुठेतरी मुख्यमंत्री पद स्वीकारल्याच्या नंतर एकनाथ शिंदे कुठेतरी देवेंद्र फडणवीसांची तुला आठवत असेल उपमुख्यमंत्री पद घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस तेव्हा इच्छुक नव्हते. त्यावेळेस पक्षाचा आदेश मानून त्यांनी त्यावेळेस उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आणि त्यानंतर ते सातत्याने कुठेतरी एकनाथ शिंदेच्या मागे सावलीसारखे उभे होते. ज्यावेळेस एकनाथ शिंदे अडचणीत यायचे त्यावेळेस स्वतः देवेंद्र फडणवीस उत्तर द्यायचे. पण अशा वेळी जर पाहिलं तर कुठेतरी आता थेटपणे एकनाथ शिंदेंनीच थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अमित शहाकडेच तक्रार करणं, याकडे तू कसं बघतोय? सामना रोखोक मधनं हा दावा जो आहे तो राजरत्न करण्यात आलाय. आता खरंच ही तक्रार केली का हे एकनाथ शिंदे आणि अमित शहा हे दोघंच चांगल्या पद्धतीने जे आहेत राजरत्न सांगू शकतात. मात्र मागच्या अनेक दिवसांपासून हे मात्र खरं आहे की भाजपा आणि एकनाथ शिंदेमध्ये काही प्रमाणामध्ये कोल्ड वॉर जो आहे तो सुरू आहे. मग एकनाथ शिंदेच्या काळात सुरू झालेले काही प्रकल्पांना स्थगिती देणं, नव्याने काही धोरणं आखणं, या सगळ्याबरोबर अगदी तुला आठवत असेल तर 26 जुलै 2005च्या मुंबईच्या महाप्रलयकारी महापुरानंतर जी आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत झाली, त्या आपत्ती व्यवस्थापन समितीतून सुरुवातीला एकनाथ शिंदेना वगळणं आणि अजित पवारांना तिथे घेणं. मात्र त्यानंतर नियमांमध्ये बदल करून एकनाथ शिंदे त्या समितीमध्ये आले आणि मग राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो निर्णय घ्यावा लागला की या समितीचे मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतील आणि उपमुख्यमंत्री हे पदसिद्ध उपाध्यक्ष असतील. या सगळ्यानंतर एक मात्र ही गोष्ट मात्र नक्की खरी आहे की भाजप आणि एकनाथ शिंदेमध्ये काही प्रमाणामध्ये कोल्ड वॉर जो आहे तो अनेक जागांवरून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मग नाशिकचा पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे, रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे आणि हा तिढा कायम राहिला. एकनाथ शिंदे आणि भाजपमधला कोल्ड वॉर काही प्रमाणामध्ये जबाबदार आहे आणि या सगळ्यामुळे हा निर्णय जो आहे तो अजूनही
होत नाहीये असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही राजा. निश्चितपणे संकेत जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व जे आहे, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस जरी असतील तर त्यांना सुद्धा या गोष्टींची अशी कल्पना आहे का की कुठेतरी एकनाथ शिंदेच्या मनामध्ये कुठेतरी चलबिचल सुरू आहे. एकनाथ शिंदे नाराज आहे. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे सरकारने जे घेतलेले निर्णय सातत्याने बदलले जात आहे. जर तुला आठवत असेल, लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये अनेक निकष बदललेले आहेत. अनेक लाडक्या बहिणींना सुद्धा वगळण्यात आलेलं आहे आणि वारंवार एकनाथ शिंदे असं म्हणायचे की मी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आहे. या बहिणींनी मला प्रत्येकदा आम्हाला विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे. प्रत्येकदा आमचं सरकार निवडून आणण्यामध्ये या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांचा खूप मोठा वाटा आहे. हा जो लाडकी बहीण योजनेचा जो निर्णय घेतला होता तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा या असं योजनेचं नाव होतं. हो. असं नाव होतं. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अंडरच जर आपण पाहिलं यावेळी ज्या पद्धतीनं सातत्याने या धोरणांमध्ये बदल केला जात आहे, एकनाथ शिंदेनी जी घेतलेली जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये सातत्याने बदल होतोय. त्यांचे जे सहकारी मंत्री असतील त्यांनी जो निर्णय घेतलेला असेल त्यांच्या निर्णयामध्ये बदल केला जात आहे, त्याला स्टे देण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळी कुठेतरी शिंदेच्या आमदारांची सुद्धा नाराजी एका बाजूला येते. त्यामुळे कुठेतरी कुठेतरी कलगीतुरा हा आता भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं. आणि संकेत दुसरी एक महत्वाची बाब जर आपण पाहिली तर आता काही दिवसांपूर्वी तुला आठवत असेल तर शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर आलेले होते. शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदेला महादजी शिंदे जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला होता. त्यामुळे काही नवीन समीकरणं राज्याच्या राजकारणात दिसू शकतात का? कारण हा प्रश्न मी तुला यासाठी विचारतोय कारण 2019च्या नंतर जी गोष्ट घडू शकत नाही अशी चर्चा होती. अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या आहेत. परत एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप येऊ शकतो का? राजरत्न जर आपण पाहिलं तर महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये जो आहे तो देण्यात आला आणि त्या पुरस्कारावरूनही मोठ्या प्रमाणावर गदारोळ जो आहे तो झाला होता. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक दिशा दिली, एकनाथ शिंदेने महाराष्ट्राच्या विकासाला दिशा दिली असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकनाथ शिंदेच्या बाबत त्या व्यासपीठावर जे आहेत ते नवीन महाराष्ट्र सदनामध्ये तो कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये काढल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यावर एकनाथ शिंदेंनी शरद पवार साहेब अनेकदा गुगली मारतात ती कुणासाठी असते हेच कळत नाही असं पण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ते पुरस्कार वितरण सोहळा जो आहे तो पार पडला. मात्र त्या सोहळ्यानंतर म्हणजे सोहळा दिल्लीत आणि फटाके महाराष्ट्रात फुटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. संजय राऊतांनी शरद पवारांवर केलेली टीका किंवा या टीकेच्या नंतर अनेक अर्थाने झालेल्या चर्चा ह्या पुरस्काराच्या वितरणावरून चर्चा टीका टिप्पणी होत असताना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 2 नेते उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि ठाणे लोकसभेचे खासदार आणि एकनाथ शिंदेचे अतिशय जवळचे नरेश मस्के या दोघांनी 6 जनपथवर जाऊन शरद पवारांची घेतलेली भेट या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जो आहे या पक्षामधले काही समीकरणं जी आहेत ती एकत्र येण्याबाबत सुरू आहेत का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र राजरत्न आता तरी असं काही होईल असं वाटत नाही कारण महायुती मध्ये हे 3 पक्ष जे आहेत ते आपापल्या पद्धतीने ताकद लावताना पाहायला मिळत आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही महत्वाची भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. त्यामुळे आता तरी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येईल असं वाटत नाही. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही क्षणी कधीही काही होऊ शकतं असं पाहायला मिळतं. एका ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि संपादकांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये असा उल्लेख केलाय राजरत्न की पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलताना असं बोललं जायचं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही मजा नाही, काही घडतच नाही. आणि 2019 नंतर असं बोललं जातं की महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल तेच सांगता येत नाही. त्यामुळे आता ही जी शक्यता इथं उपस्थित होतीये ती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दरम्यान या शक्यतेचं गॅरंटीमध्ये रूपांतर होतंय का हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र तुर्तास तरी असं काय होईल असं वाटत नाही. संकेत दोघात तिसरा आणि सगळं विसरा अशी काही अवस्था जी आहे एकनाथ शिंदेची झाली की काय असं म्हणावं लागेल. कारण जर तुला आठवत असेल याआधी राजरत्न गुलाबराव पाटलांनी जळगाव मधल्या एका भाषणामध्ये बोलताना जो दोघात तिसरा सगळं विसरा या अँगलने हे वाक्य आहे. गुलाबराव पाटलांनी जळगावच्या भाषणामध्ये बोलताना असं सांगितलं जर अजित पवार आमच्या सोबत आलेच नसते तर आमचे 100 आमदार अजून जास्त निवडून आले असते. निश्चितपणे जे गुलाबराव पाटलांचं वाक्य होतं अगदी त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं संकेत वारंवार कुठेतरी अजित पवार महायुतीमध्ये येण्यानं कुठेतरी शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली का अशी सध्या चर्चा सुरू आहे. आणि तसं एकंदरीत दिसून सुद्धा येते ज्या पद्धतीनं अजित पवार हे सातत्याने भारतीय जनता पक्षाशी
जवळीकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे कुठेतरी शिंदेची सातत्याने होत असलेली नाराजी, शिंदे सरकारमधले सतत ते बदलले जाणारे निर्णय, पालकमंत्री पदाचा वाद, अशा अनेक घटनांमुळे शिंदे सातत्याने नाराज आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मंत्र्यांनी जे घेतलेले निर्णय आहेत, नुकतं तानाजी सावंत यांनी जो आरोग्य विभागामध्ये स्वच्छतेसंदर्भातला जो निर्णय घेतलेला होता, तो निर्णय सुद्धा कुठेतरी आता थांबवण्यात आलेला आहे. आधीच्या पद्धतीने ज्या पद्धतीने सफाई होत होती त्याच पद्धतीने सफाई करा, यामध्ये कोणतीही यांत्रिक पद्धतीने सफाई केली जाणार नाही असे थेटपणे आदेश देण्यात आलेले आहेत, असं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. परंतु संकेत दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अजित पवारांच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेने एक विधान केलेलं होतं. अगदी पुण्यामध्ये आलेले होते, ते जुन्नरच्या दौऱ्यावर होते पक्षप्रवेशाच्या वेळी. त्यांनी एक विधान केलेलं होतं की आपल्याला अजित पवारांच्या पुण्यात भगवा फडकवायचा आहे, शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. हे जे विधान आहे हे कुठेतरी अजित पवार यांच्या बाबतीमधलं कुठेतरी नाराजीचं हे प्रतीक आहे असं म्हणायचं का? निश्चित एकनाथ शिंदेनी केवळ महाराष्ट्रच नव्हे राज्यातलं तर अनेक केवळ पुणेच नव्हे तर अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता आपल्याला भगवा फडकावायचा आहे असं बोलत कुठेतरी स्वबळाची चाचपणी सुरू केल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे पुणे महानगरपालिकेवर आपल्याला भगवा फडकवायचा आहे हे म्हणत असताना एकनाथ शिंदे मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा आमच्या खऱ्या शिवसेनेचा भगवा फडकेल असं होतं, नाशिक महानगरपालिकेवर आमचा भगवा फडकेल असं होतं. त्यामुळं या अनुषंगाने जर आपण पाहिलं, काल अजित पवारांनी मला वाटतं या शब्दावर नाराजी देखील थेट माध्यमांसमोर व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. मात्र एकनाथ शिंदे कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातला अतिशय अग्रेसिव्ह मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यावरती बोलताना ज्यावेळेस अजितदादांना प्रश्न विचारला, अजितदादा म्हणाले की तुम्ही माध्यमांनी किती भांडणं लावण्याचा प्रयत्न करा, आमच्यामध्ये तुम्ही लावालावी नका करू, आमच्यामध्ये सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, असं विधान जे आहे ते अजित पवार यांनी केलं होतं. खरंच आता शिंदेची ज्या पद्धतीने संकेतनी सांगितलेलं आहे की अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली होती 22 फेब्रुवारीला, यामध्ये त्यांनी कुठेतरी जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याबद्दल कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली होती. आणि खरंच ही नाराजी व्यक्त केली होती का हे सगळं तर आता सामनाच्या रोखोकमध्ये छापून आलंय. यामध्ये किती तथ्य आहे ही आगामी काळामध्ये कळणारच आहे आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट जे आहेत आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.